श्रेया वॉरियर्स आणि मॅच रुही. चल मॅच ऑन करा. दोन्ही अंपायरला माझी विनंती आहे. भरत आणि सुमित. स्ट्राईकला भरत. पहिला चेंडू दमदार फटका. दमदार फटक्याने दमदार सुरुवात केली. 4 रन. सन्मान करू ही भारतीय संस्कृती आम्हाला सांगते. जाऊया आणि करूया. ज्यांचा महत्वाचा क्षण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे डायस आहे व्यासपीठ तिथे उपस्थित ॲडव्होकेट सचिन भोईर यांना जाऊन करूया सन्मानित. डिक्लेअरची 1 धाव. थँक्यू सो मच ॲडव्होकेट सचिनजी भोईर साहेब. तुम्ही येऊन किमती वेळ आम्हाला दिला त्या अनुषंगाने कोर कमिटी ऑफ द कोपरी चॅम्पियन्स लीगच्या वतीने तुमचं सरचे स्वागत. भग्र वस्त्र ज्याच्यावर कोरलं गेलंय जय श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम प्राण प्रतिष्ठान. किती थाटामध्ये रामलालाला माता ते प्राण प्रतिष्ठेमध्ये गौरवण्यात आलं. नेक्स्ट त्याचबरोबर साईनाथ भोईर हे सन्मान्य व्यक्ती आहेत. सन्मान्य पाहुणे आहेत. सशे स्वागत आहे साईनाथ भोईर. योगेश भोईर विराट कोहली ऑफ द नवी मुंबई यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केला जातो. मुख्य व्यासपीठावर आमचे साईनाथ भोईर साहेब आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केलं जातं. श्रीरामाचं लिहिलेलं वस्त्र आणि सुगंधित दरवळीत करणार पुष्पगुच्छ देऊन साईनाथ भोईर यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण जाऊया सागरजी शिंदे आणि करूया सन्मानित. आलेले पाहुणे आहेत सागरजी शिंदे. स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा मी विनंती करतोय वैभव ठाकूर जे प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. कोपरी चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी खूप मोलाचं योगदान दिले. सातत्याने घेतलेली मेहनत वेल मॅनेजमेंट आणि त्यांच्याच शुभ हस्ते वैभव ठाकूर यांच्या शुभ हस्ते केले जातो सत्कार. गणेशजी सागरजी शिंदे यांचा तुमचं सहर्ष स्वागत आहे. कोपरी चॅम्पियन्स लीग पर्व 3 मध्ये बॅक टू द क्रिकेट सन्मान झाले. पाहूया मॅच मध्ये काय घडेल. हे मॅच दोन्ही टीमसाठी मात्र इम्पॉर्टन्स आहे. जो जिंकेल त्याचा मात्र जी आशा आहे ती आशा मात्र जिवंत राहील. डो आर डाय. आदरणीय जी जगदीशजी मोरे हे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेत. योगेश भोईर विराट कोहली ऑफ द नवी मुंबई यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच ॲडव्होकेट सचिनजी भोईर. आपला बेस्ट किमती मोलाचा क्षण मात्र आमच्यासाठी मी शेअर केला. त्याचबरोबर त्यांच्या समेत साईनाथ भोईर यांचाही मी तेवढ्याच मनाच्या अंतकरणामध्ये त्यांना आभार व्यक्त करतोय. मॅच होणार आहे. एका बाजूला रुही व्हेंचर्स तर दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करताना पाहिलं गेलं तर श्रेया वॉरियर्स आणि रुही थोडा म्हणजे हे होतं रे. चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुरेंचा चेंडू ड्राईव्ह केला. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. अतिशय जबरदस्त पट्टा गॅप आहे आणि गॅप मधून काढला. नंदनी चेंडूला मला फरा 4 रन. वर चांगली सुरुवात म्हणायला लागेल. प्रत्येकाला माहित आहे की मॅच खूप महत्वाची आहे. इम्पॉर्टन्स आहे. त्यासाठी मात्र सर्वपणे 100% देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक बॉलर असो बॅटर असो फिल्डर असो त्याने जाणलंय की मॅच जर कुठेतरी कमी पडलो तर मॅचमधून आपण बाहेर. मॅचमधून हरलो तर स्पर्धेमधून बाहेर. आणि स्पर्धेमधून पाहिलं तर 365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची आतुरतेने चतक पक्षाप्रमाणे आपल्याला वाट पाहायला लागेल. त्यासाठी मात्र घुसून खेळवावं लागेल. तुटून पडावं लागेल तरच शक्य आहे. शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले इन ॲक्शन मध्ये बोलून संपत.
कुठल्याने टप्पा पडला योग्य दिशेने टप्पाने योग्य दिशेने पडलेल्या टप्पाला योग्य दिशेला पाठवलं तिथं पाठवलं. क्रॉस द वन टप्पाने भरारी घेतली चेंडूला केलं सीमेरेषेच्या बाहेर. 6 रन. मध्ये अडथळा निर्माण करते. खूप मध्ये ट्रॅफिक जमलेले आहे म्हणून या रिक्षाच्या ओनरला मी विनंती करतोय MH43BF 6508 कृपा करून आपली रिक्षा तिथून अटवायची आहे. खूप मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी खूप मात्र सुडलीत तिथे व्हायला पाहिजे. ते सुडलीतपणानं मात्र बंदिस्त केले आहे. पटकन जावं आणि रिक्षा मात्र बाजूला गावं. पहिली ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 16 वर 1 ही सद्यस्थिती आहे. बॅटिंग करताना आपण पाहिलं तर रुई वेंचर्स हा संघ आहे. श्रेया वॉरियर्स या टीमचा कॅप्टन कल्पेश पटेलने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगला जसं उतरलं पहिला एक झटका लागला. भरत 5 वर परतल्यानंतर इन ॲट क्रमांक बॅटिंगला आला. संजय आल्या आल्या स्वस्त नाही अस्वस्थ केले त्यांनी. केवळ 3 चेंडूमध्ये 10 धावा चोपल्या. 1 षटकार 1 चौकार. 5 ओव्हरची मॅच डू ऑर डाय ही सध्या मैदान परिस्थिती आहे. दोन्ही बाजूला विचार केले दोन्ही टीमसाठी. मॅच मात्र जिंकणे महत्वाचे आहे. कोपरी चॅम्पियन्स लीग 2024-3 मध्ये ग्रेट यॉर्क परफेक्टली बुंदा. सुमित बॅट हेलिकॉप्टरने सजवायची होती. कुठंतरी बाबतीत छेडलं तर विचार केला सुमित ठाकूर 3-4 वर्षामध्ये तो फॉर्म बरकरार ठेवू शकला नाही. क्रिकेटपासून थोडासा अलिप्त होता दूर होता. प्रॅक्टिसमध्ये सराव म्हटलं तर प्रॅक्टिस गुड टीचर. फटका चांगला आहे. मधोमध घेतला कॅप्टनने आणि त्याला भिरकावून दिला काउंकॉर्नरच्या वरून षटकार. करता धरता आणि लिडिंग करतात वैभवजी ठाकूर यांच्याकडून दिलं जाईल 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज. बॅटची उपरी किनारा टॉपला लागून बॅटला ब्रश होऊन चेंडू गेला. घोषांकी क्षेत्रात सिंगल मिळते. या वेळेला सुमित कॅप्टन रुही वेंचर्स आयकॉन ॲज कॅप्टन. जो आयकॉन असतो जो कॅप्टन असतो त्याला नेमकं माहीत असतं का गाडी फसलेली आहे. गाडीला ट्रॅफिकमधून कसं सुरळीत करावं. कारण यावेळेला मॅच बनत नव्हती. पहिली ती फसली होती हारलेली होती. पण ती मॅच खूप महत्वाची आहे. सुमितला माहीत आहे. ग्रेट क्रिकेटर सुपर बॉलिंग. वाईड यॉर्क नंतर टाप केलं. घोषण क्षेत्र वाईड डिश गलीला मात्र सिंगल कॅप्टनच्या खात्यात. कॅप्टनने वाढवली टीमची संख्या पुढे जाताना 24 वर 24 एक्झॅक्टली. सेकंड इन प्रोग्रेस. लॉंग ऑन लॉंग ऑफ द आउट ऑफ द सर्कल. सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्ले. बॉलिंग मार्कर विनायक. फटका चांगला. टायमिंग मात्र कुठेतरी बिनसलं. एलिमिनेशन न मिळता मात्र कॅप्टन आयकॉन प्लेयर सुमित ठाकूर बॅक इन टू द पॅव्हिलियन इज गॉन. टीम आहेत सत्यवानजी भोईर श्रेया वॉरियर्स. तर दुसऱ्या बाजूला रतीश नाना ठाकूर इज ओनर ऑफ द रुई बेंचर्स. एका बाजूला कल्पेश दुसऱ्या बाजूला सुमित आणि त्याच सुमितचा खेळीचा मात्र अंत. स्कोर आहे 24 वर 2 धक्के लागले. महेश आला 4 क्रमांकावर बॅटिंगसाठी. प्रॉपरली लेंथ गुड लेंथ
एंड ऑफ द मॅन्डेटरी पॉवर सेकंडवर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ इथे समाप्त. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर 12 धावांची सरासरी. पण विकेट आहे ना, विकेटचा विचार केला कुठे जी भागीदार बिल्टअप व्हायला ती बिल्टअप झाली तर धावसंख्येला आकार देऊ शकतो. परंतु इंटरव्हल नंतर मात्र 51 तू चल मायाचे विकेटची जर गटांगणी झाले तर मात्र खरं नाही. तर तोच संघ मात्र 40-45 आत उखाडला जाण्याची शक्यता आहे. ही जमलेली जोडी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. काय होईल कोणाच माहित, जाऊया ऐकूया या सकाळच्या सत्रामध्ये सुरेख असं मधुर संगीत. पहिल्या दिवशी हर्षोद्दलन केलं, हर्ष उल्हासित केला. त्याचं खरं काय होतं, 2 लो स्कोरिंग. गुड कॅप्टन्सी बाय प्रदीप ठाकूर. हर्ष पाटील यांचा संघ काल पोहोचलाय उत्पांतबीने अर्थातच सेमीफायनल. दुसरा सेमीफायनल गाठणारा परिपूर्वा चॅम्पियन शुभम ठाकूर, निल्लू भोईर यांची टीम. 2 टीम माझ्या तय झाल्यात. आजच्या 2 टीम येतील. एक अतिरिक्त मॅच, काल 6 होते आज 7. त्यासाठी टाइम मॅनेजमेंट खूप महत्वपूर्ण असेल. पॉईंट खडा केलाय. धायण्याचं जर 30 ते बंधन मात्र खुलं झाले, विखुरलं घेतात. इतर क्षेत्ररक्षण जे 2 क्षेत्ररक्षक होते त्याच्या साथीला मात्र आणखीन 3 क्षेत्ररक्षक. 4-24 आहे. 2 ओव्हरची समाप्ती. 2 गडी बाद 24. तिसऱ्या ओव्हरमध्ये इन ऍक्शन मध्ये जे पहिले ओव्हर हाताळलं होतं मॅडम तोच संपत येतोय. आपल्या कोठ्यातील दुसरा आणि तिसरा ओव्हर टाकण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट. ओ ग्रेट शॉट इन ऍक्शन पण मैदानाच्या आत. कॅप्टन चेंडू खाळी. No mistake. He is a best fielder and good captain and icon. Kalpesh Patel take the catch and batsman dismissal. Back in dugout. पाचवा मिडल जे खूप महत्वपूर्ण क्रमांक आहे क्रिकेट आंतरराष्ट्रीय. युवराज सिंग इज द बेस्ट. देन इयन मॉर्गन, साकिबुल हसन. एक 3 खेळाडू टॉप अप बट बेस्ट 100 टॉप अप द युवराज सिंग. या क्रमांकावर येतात युवराज सिंगने तब्बल 7 सेंचुरी वनडे मध्ये. सर्वाधिक या क्रमांकाला खऱ्या अर्थाने न्याय देणारा युवराज सिंग. 2011 प्लेयर ऑफ द सिरीज. बघूया क्रमांक खूप महत्वाचा. बॅलन्स करायचा, धावा करायचा, विकेट सांभाळायची असते. राईट आर्म राऊंड विकेट. ग्रेट क्रिकेट यार, याला म्हणतात क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट. आल्या ठोक्कमबाजी खराब. चेंडूचा अंदाज गेला. खेळपट्टी कशी आहे दुसऱ्या दिवसाची खेळपट्टी काल पाहिली ती मात्र थोडीशी पहिल्या 2-3 मॅचसाठी सावकाश गतीने येणार चेंडू इथे पाहिला. क्लेवर क्रिकेट. टच अँड गो अँड रिसीव सिंगल. ओपन द अकाउंट प्रथमेश. सिंगलने स्कोर 25 वर. 3 गडी बाद 25 धावा. बॉलिंग मार्फत संपत. गतीमध्ये स्लोवन वटवलं आणि त्याला आडव्या बॅटीनं पाठवलं मिड विकेटच्या ठिकाणी. तेच तारा शतक्षण येणार फिरणार करणार तोपर्यंत सिंगल अर्जित केली या स्कोरवरती महेशने. खातं खोलतो महेश दुसऱ्या चेंडूवर. पुढे सरकला स्कोर. बॅटिंग करताना रुही बेंचेस. बॅटिंग फर्स्ट अमंतत किल्ला रुही बेंचला कल्पेश पटेलने जेव्हा टॉस जिंकल्यानंतर. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगली इन ॲक्शन आहे. ओ माय गॉड, हे खराब आल्या का पाहिलं होतं काहीतरी घडेल. फॉलो थ्रू पण काय कमालीची फिल्डिंग. गुड फिल्डिंग फॉलो थ्रू, नॉट अ जोक. ज्या फटक्याने मध्ये वेगाने चेंडू मारला होता बॅटरनं त्या वेगाने चेंडूचं फील्ड केलं. नुसतं फील्ड केलं ना तर इन ॲक्शन मध्ये एस्टानं लावताना बॅटरला केलं रनआउट. महेश. एखादा अनुभवी खेळाडू
बरोबर आपल्या समोर असेल तर तो पूर्णपणे पाहू शकतो. इज अ गोलकीपर ऑफ द क्रिकेट. म्हणून तो एम एस धोनीला वेगळं मान आहे, सन्मान आहे. त्याची जर्सी कोणा खेळाडू बेसीसीने बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इंडियाने मात्र या जर्सीचा नंबर कोणालाच खेळाडूंना न देण्याचा निर्णय घेतलाय. पुढे चेंडू ड्राईव्ह केलाय, अलॉंग द कार्पेट धडपडलाय. किती मात्र झुंज दिली होती, परंतु अखेरकार ती दुसरी ती होती. तिचे मनसुबे मात्र उधळून लावले. दॅट इज 100% डेडिकेशन द फिल्डर ऑफ द शॉर्ट मिड विकेट. क्लेबर फिल्डिंग, सुपर फिल्डिंग, सिंगल मिळते. 27 स्कोर. तिसरं वर टाकलं जातं. आपलं दुसरं टाकताना संपत बॉलिंग मार. सुरेख गोलंदाजी राहिले. पहिल्यामध्ये थोडासा मागडा होता, 16 धावा खर्च केले होते. यामध्ये मात्र कमालीचे वापसी. ग्रेट बॉलिंग यार, ग्रेट. सटीक स्पॉटवर स्विंग इन द मिस. ओव्हरची झाली तिसऱ्या समाप्त. 3 ओव्हरचा खेळ इथे समापले. 27 वर 4 गडी बाद सद्यस्थिती आहे. 12 चेंडूचा खेळ भाग आहे. 12 मध्ये 25-30 आल्या. मॅचला मात्र एक वेगळं रूप निर्माण करू शकतो. 3 धावा खर्च केले. 2 ओव्हर टाकले संपतने. 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केले 19 धावा देत 2 झटके दिले रिव्हेंचर्सला. जाऊया पुन्हा ऐकूया भोसले डेकोरेशन साऊंड सिस्टमचं एक सुरेख असं संगीत. प्रथमेश 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं कोपरी चॅम्पियन्स लीग 2024 पर्व 3 मध्ये सहर्ष स्वागत आहे. डेड बॉल आहे. ओके संपत आपण पुन्हा यावं लागेल. शेवटचा बॉल डेड बॉल. अंपायरने इशारा दिला आणि नेहमीच रिस्पेक्ट करावं अंपायरचा. इज अ न्यूट्रॉल ना. चला जास्त वेळ घेऊ नका कल्पेश, फक्त विचारा का, पण त्यांच्यानंतर जास्त इतर खेळाडू तुमच्या आसपास मात्र येऊ देऊ नका, कारण आजचे एक जादा मॅच आहे फायनल. ही नम्रतेची विनंती आहे. कल्पेश विचारू शकता डेफिनेटली, पण जास्त वेळ घेऊ नका कल्पेश. ही आवर्जून आपणास विनंती आहे. प्रत्येक जण येऊन असं 3-4 जण एकत्र मिळणार तर वेळ फिल्डिंग पोझिशनला पुन्हा एकदा तिथे जाऊन फिल्डिंगची स्थितीमध्ये उभं राहणं वेळ जाऊ शकतो. योगेश गेला. मान सन्मान कोपरीचा क्रिकेटचा एक बेहतरीन खिलाडी, पण सन्मान दिले त्याच्या निर्णयाला मात्र महत्व असेल. जरी नितीन मोठा बंधू असला त्याचा रिस्पेक्ट करत आलाय. नितीन समजावून सांगताना मीटिंग होते. क्रुशल मॅच आहे. वी कॅन अंडरस्टँड डेफिनेटली कल्पेश. एक धाव महत्वपूर्ण असणार आहे. एक धावाने जर आले ना त्याचं प्राचित्य मात्र चलत राहील मनामध्ये, हे आम्ही समजू शकतो. पण त्यासाठी वेली मात्र आपल्यासाठी खूप मदत, तो थांबणार नाही. हीच कुठेतरी न खटणार नाही चिंतेची बाब. अतिशय दर्जेदार वजनदार शानदार कोपरी चॅम्पियन्स लीग सीझन 3 2024 आणि तिथेच मॅच क्रमांक दुसऱ्या दिवसातील दुसरी चालू आहे. एका बाजूला रुई वेंचर्स तो धावांसाठी मात्र धडपडतोय, धावांसाठी अपार कष्ट घेतोय आणि तेवढीच अपार कष्ट बॉलिंगला साथ देताना फिल्डर धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला श्रेया वॉरियर्स, सत्यवानजी भोईर एका बाजूला संगमालय तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर रितेश नाना ठाकूर संगमालय काय रुही वेंचर्स. अंपायर निर्णय सांगा. डॉटची किती सन्मान, नुसता गेल्यानंतर सन्मान का राखला जातोय. गत वैभव मिळून दिले, ती एक वेगळी दिशा दिले, कारण कोपरीचं मान सन्मान म्हणा खेळाडू आहे आणि त्याचा सन्मान मैदानामध्ये होतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. तारीफ करतो योगेश, व्हेरी क्विकली हा मसला होता तुम्ही सोडवलाय. डोक्यात फलंदाज टन केलं बॉलिंग, हे अपेक्षित आहे डावक्या फलंदाजांना. नॅचरल आउटस्विंग देवाची देणगी, त्या फक्त अचूकतेवर वेगळ्या परफेक्ट स्पॉटला टाकलं ना तर तो डावकुरा फलंदाज नाचू शकतो.
दॅट इज नॅचरल मिडल अँड लेग स्टनला धरून चालला, गुड स्पॉटवर चेंडूला कटर केलं. दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट टू आउटस्विंग द पेल राईट हँड बॅट्समॅन टू हिट एव्हरीवेअर विथ मॅक्सिमम. हो हेच करायला नको, ते करून बसला. पहिला योग्य दिशेला टप्पा होता. दुसरा चेंडू पिचिंग लेग साईड, खराब लाईन बिघडली दुसऱ्या चेंडूवर. एक धावणे पुढे सरकतोय स्कोर 28 वर. स्ट्राईकला आहे प्रथमेश. नजीरला साथी करून ही बिल्डअप करायला लागेल 6व्या विकेटसाठी, अदरवाईज आपण कमी धावसंख्या मात्र उखडला जाऊ शकतो. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. शॉर्ट आर्म रेंजर द बॅकफुटवर जाताना या अप द राईजला चेंडूला अप द ड्राईव्ह केलं मिड विकेटला. खराब थ्रो पण बॅकअप चांगला. 2 धाव मात्र मिळत आहेत. लगेच त्यांना सांगायला मला लिहा दुसरी मॅच जरा इथे, पण तिथे लक्ष देऊ. 2 धाव आणि 30 वर पोहोचले रुही बेंचेस. चौथं ओव्हर प्रगतीपथर बॉलिंग मार्कवाला आहे चेतन. याचीच टॉस जिंकल्यानंतर कल्पेशने मात्र आवर्जून उल्लेख केला होता. बॅकफुटवर त्याला घोषांकी क्षेत्रामध्ये हुक केलं बॅट्समॅन प्रथमेशने सिंगल बरोबर पोहोचतोय वैयक्तिक 5 वर आणि धावसंख्या 31 वर मात्र स्कोर बोर्डवरती. प्रियांशी टायटन्स. बोलू नाही की इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी बरोबर ना. तो जुना बॉल आहे. अंपायर ऑनफिल्ड अंबाला विनंती करतो आपल्या जवळ ठेवा. अंपायर रिक्वेस्ट केली जाते जो जुना बॉल येणार आहे तो आपल्या जवळ ठेवा, कारण वेळ त्यासाठी मात्र इथून तुम्ही मागणी करणार त्यासाठी एक. त्यात आपण पाहिलं जातो टेनिस एक चेंडू किती लवकर मात्र थोडासा बाहेर जरी गेला ना तर लगेचच मात्र तिथे चेंडू पुन्हा होणार आहे. जे खेळाडूंना सहाय्य करण्याचे सहाय्यक असतात त्वरित पुरवतात. बॉलिंग मार्कवर चेतन डावखुरा गोलंदाज. कुठल्याने टप्पा पडल्यानंतर दॅट इज ही दिशा आहे, ही पकडून चाललं ना तर अवघड करून टाकेल चेतन. आवर्जून उल्लेख केला कलेश पेडवेने, हा ही ताकद वाढले. डेफिनेटली कल्पेशने जे म्हटलं ते सत्यात उतरण्याच्या दिशेने मात्र पावलं उचललं चेतनने. परफेक्टली लाईन अँड नॅचरल आउटस्विंग टू बीट द बॅट्समॅन वॅरेसली. सातत्याने बीट करण्यामध्ये यश मिळतंय. टप्पा गुडलेनच्या थोडासा लांब अखूड. ग्रेट बॉलिंग अप द राईट ड्राईव्ह, परंतु दुर्दैव कशाला म्हणतात तर याला म्हणतात. चूक नव्हती कल्पेश, हा दोष होता बॉलचा, कारण त्या बॉलने अधिक उंची घेतली आणि मस्तपैकी दस्तक तुझ्या डोक्यावर. चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन. चेतन कम्सिंग बॉल टू द प्रथमेश. दर्जेदार फटका. Oh, great shot! Great shot! Absolutely no what to do, man. So to pick the ball quickly. Oh, the square leg. It's the maximum out of the pass. Superb stroke by Prathamesh. 6 run. Lovely shot. What a balance. Perfectly pressure on the 2 feet. Swing the bat properly. Back clip it nicely. And pick the ball over the square leg. Jackass. That is a terrific shot. 41. 41. 6 चेंडूचा खेळ. आता मजा येईल. 10 जरी बनले ना सुपर मॅच. प्रेक्षकांच्या भेटीला एक वेगळं मॅचचं रूप घेऊन डू ऑर डाय करो या मरो हे सध्या स्थिती आहे दोन्ही टीमची. जिंकल्या तर या चॅम्पियन्स लीगमध्ये आशाचे किरण त्याला मात्र दिशेनाशे झाले होते ते दिसू लागतील. हारणारा संघ से टू गुड बाय पर्व सीझन 3 मधून निरोप घेईल. तंग परिस्थिती आहे वातावरणामध्ये, प्रेशर आहे. नेक्स्ट मॅच साठी आम्ही एक इनिंग ब्रेक नंतर आवाज दोन नेक्स्ट मॅचच्या 2 टीमच्या कॅप्टन प्रियांशी टायटन्स आणि क्रिशा स्टार.
या दोनच्या कॅप्टनला माझी विनंती असेल, एक इनिंग जसे संपेल ना आपण सन्मानेन या टॉस का बॉस आणि तिथे जुडतील हिंदीमधली बेहतरीन आवाज मनोजी पाटील आमच्या सन्मान्य पाहुणे असतील टॉससाठी. पर्यंत चेंडू ड्राईव्ह केला, मिड विकेटला बीट करण्याचा प्रयत्न चांगलं स्टॉप केलं, मिड विकेट 30 यार्डमध्ये सिंगल मात्र घेतली. चांगलं काम केलं नजर, ज्याच्या आखे मात्र सुपर आले. फुटबॉलसारखा चेंडू ज्याला दिसलाय त्याला रोटेट केलं जाईल. हे शहाणपणाचं लक्षण असतं. नुसतं त्याने नॉन स्ट्रायकर येऊन नाही तर स्ट्राईक मिळाल्यानंतर गिवन द स्ट्राईक टू सेटल बॅट्समॅन प्रॉपरली थिंकिंग द नाजीर गिव द प्रतिमे स्ट्राईक. ओ गुड बॉलिंग, क्लेवर बॉलिंग. हा अनुभव आहे नितीन. बॅट त्याला माहित होतं नितीनला लवकर चालेल कारण शपर होऊन आला होता त्या हालचाली. रीड टू द बॅट्समन बिकॉज इज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स क्रिकेट. नितीन बॅक टू द बॉलिंग मार. 2 चेंडू फक्त अवघी 1. समोर प्रथमेश. धाबा बनल्यात 42. 42 रुही बेंचेस. थोडीशी मात्र चूक झाली होती. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट मध्ये आला ना रडार मध्ये. खराब. ओ माय गॉड. होऊ शकली असती डेफिनेटली, पण का प्रथमेश स्ट्राईक घेतला नाही. 1 चेंडू फक्त गेले होता, 1 चौकार 1 षटकार, परंतु त्यासाठी सॅक्रिफाईस करायला गेला होता नजीर. दॅट इज अ नो मिस्टेक टू नजीर. इज डेफिनेटली मिस्टेक बाय प्रथमेश. नजीर गॉन. 5व्या विकेटचं पतन. रुही बेंचसला 5वा. स्कोर 43. 43 वर 5. आदित्य निविमा कमार क्रमांक 7. चेंडू काय गोलंदाजाचा अनुभव बॉलरचा अनुभव पहा. स्लॉगिंग डेथवर आणि ज्यामध्ये पूर्णपणे घुसून खेळतो बॅटरला. ते घुसून करणार तर बॅट मॅन करण्यामध्ये अनुभवी बॉलरने मात्र बंदिस्त केले. सर्व दारे मात्र 3 चेंडू मात्र ओपन न करता कम्प्लिटली क्लोज. इज द एक्सपिरियन्स ऑफ द नितीन होईल ना. ओ ग्रेट बॉलिंग यार, ग्रेट ॲब्सोल्युटली. जो वेगामध्ये वेग टाकील असा पूर्णपणे अंदाज मात्र खोटा ठरवतो नितीन. लाजबाब बॉलिंग. 4 चेंडूमध्ये अवघ्या धावा दिल्यात आतापर्यंत नितीन भोईरने. केवळ आणि केवळ फक्त 2. प्रत्येक षटकारासाठी आदित्यसाठी सुरेशजी ठाकूर क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत. क्रिकेटचे पॅकर्स त्यांच्या आठवणी जेव्हा जेव्हा ते आम्हाला सांगतात ना लाजबाब. क्रिकेटांना एक व्यासपट खुळ करून दिले सूर्यजी ठाकूर. बॉलर बॅक टू ड्राइव्ह. दॅट इज अ सुपर स्ट्रोक. गुड स्टॉप इन द लॉंग ऑफ हिज एरिया. सुपरली 100% डेडिकेशन टू द क्रिकेट. अभिषेक मॅन फॉर लॉंग ऑफ. छत्त्याच्या चपलातीने गेला नसतं. गेल्यानंतर हवी झाला, चेंडूला घेतला, फेकला आणि चौकार तर वाचवला, पण अवघ्या फक्त 2 धावा मिळतात. 2 आदित्य नरेश भोईर. वडिलांनी काल गाजवलंय फिल्डिंगच्या बॉलिंग म्हणा. बेटा काय करेल. धावांच्या शोधात गरज आहे. बॅकफुटवर गेला, पंच केलाय, नॉट प्रॉपरली टायमिंग, टर्न घेतलाय, गेला चेंडू घोषांकित बॅकफुट गलीला, तिथे आदित्यला मिळते सिंगल. खेळ पहिल्या इनिंगचा समाप्त. आमंत्रित केल्यानंतर रुही बेंचरने धावा जोडल्यात 47. टार्गेट सेट केलं 48, परंतु या स्कोअरमध्येही रोखण्याची क्षमता कोणाला असेल तर बॉलर जिवंत करतील मॅच. तो जिवंत राहील का मॅचमधून या स्पर्धेमधून माघार घेईल हे सांगण्यासाठी एक इनिंग ब्रेक नंतर, पण एक इनिंगच्या अगोदर आम्ही अनाऊन्समेंट केलं होतं का नेक्स्ट मॅचचे 2 कॅप्टन येतील टॉससाठी. मी आमंत्रित करतो 2 कॅप्टनच्या, प्रियांशी टायटनचा कॅप्टन आणि प्रिन्सी क्रिशा स्टारचा कॅप्टन टॉससाठी. आणि माईक मात्र शेअर केली टॉस का बॉस. बेहतरीन आवाज ज्याने 32-35 वर्षापेक्षा जास्त कॉमेंट्री बोललेली आहे आणि हिंदी मधलं जो तो ऑन द फील्ड रंगवतो ना त्याला मात्र तोड नाही. मनोज पाटील फॉर द टॉस. सन्मानच्या व्यक्ती त्यांच्या समोर 2 कॅप्टन्स. ओ टू मनोज पाटील. सन्मानांचा आपण करूया सन्मान. छोटे असो मोठे असो, नो जात धर्म भेद लिंग हे विसरून मात्र खेळले जाते, केलं जातं सन्मान. आदरणीय आमचे पाहुणे प्रदीपजी ठाकूर यांना दीपकजी ठाकूर नेहमीचा चेहरा मात्र व्यासपीठ असो जेव्हा जेव्हा आम्ही होतो
नुसता चेहरा दाखवताना तो असं उल्हासित करतो. चेहऱ्यावर ते असणारा हास्य, चेहरा देणार तो उत्तेजित चेहरा त्यांना सन्मानित करताना. आणि योगेश म्हणता हे गोवा बॉयचे आमचे सर्व आहेत ही माहिती दिलेत. प्रदीप ठाकूर आणि दीपक ठाकूर. जाऊया दीपक ठाकूर. आणि यांच्याशिवाय गोवा ट्रिप आमची कधीच सफल झाली नाही, पूर्ण झाली नाही. हे नसतील तर गोवा विसरतो आम्ही, जवळपास जाण्याचा प्रयत्न करतो. पण हे जेव्हा उपलब्ध असतं तेव्हा गोव्याची एक सफल ट्रिप आम्ही सुसज्ज नियोजित करतो. दीपक जाधव ठाकूर यांना सन्मानित करता वैभवजी ठाकूर जे करतात लिडिंग ऑफ द कोपरी चॅम्पियन्स लीग. त्या सन्मानाच्या मत शुभ हस्ते स्वीकारला जातो. दीपक जाधव ठाकूर हे सन्मान. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम एकवचनी राजा त्यांचा सन्मान आपण पाहायला 22 तारखेला अयोध्या तीच शाल परिधान केली. वैभवनी दीपकच्या मानेवरती हमान दिला सन्मान. जाऊया टॉसकडे. नेक्स्ट मॅचच्या दोन कॅप्टन पुन्हा एकदा विनंती करतो. प्रियांशी टायटन्स आणि प्रिन्सी क्रिशा स्टार्स कॅप्टन टॉससाठी या. 48 बनवायच्या डू ऑर डाय या परिस्थितीमध्ये चालली मॅच. औचित्य आहे सीझन 3 मध्ये आपल्या भेटीला घेऊन येतो कोपरी चॅम्पियन्स लीग सीझन 3 2024-6 महासंग्राम. लेट्स प्ले इम्पॅक्ट प्लेअर. ओ माय गॉड, पहिल्याच आघाडीला इम्पॅक्ट प्लेअर. ग्रेट. आधुनिक क्रिकेटच्या जगामध्ये हे पाऊल आंतरराष्ट्रीय ठेवलं, इथे ठेवलं जातं. इम्पॅक्ट प्लेअर जो घडीला आलेला आहे तुषारानं कल्पेत काय धोरण आमल्या कॅप्टनने पहिल्या चढ इम्पॅक्ट प्लेअर तुषार. पहिला बघायला पाहिजे राजा. ग्लीन बॉल इम्पॅक्ट प्लेअर. Oh my God! Back into the pavilion without score. Dandy Gul break the stump. Very fast delivery. मी म्हटलं होतं 48 जर असतं तर मॅच जिवंत करू शकतात. अर्थातच फक्त नाही फक्त बॉलर. पहिला जबरदस्त धक्का दिले गणेशने. बात करताना तुषार इम्पॅक्ट प्लेअर इज गॉन. व्हेरी डिसपॉइंटेड. 0-1. प्रिन्सी क्रिशा स्टारचा कॅप्टन ही कळकळीची विनंती आहे. हेम्बली रिक्वेस्ट बोथ ऑफ द कॅप्टन प्लीज ॲज लाईक पॉसिबल टू द फॉर टॉस अँड टॉस का बॉस या डेस्कवरती मी विनंती करेन का दोन्ही कॅप्टन यायचा जेवढ्या शक्य होईल एक अतिरिक्त मॅच आहे मित्रांनो. त्यासाठी सकाळची भावना आपल्यापासून आम्ही अपेक्षित करतोय. पहिल्या चेंडूवर जबरदस्त अत्र गणेशने दिला. लाईन मिस केली इम्पॅक्ट प्लेअरने. 1992 पहा ही योजना आखली होती मार्टिन क्रूने. दॅट इज द सेम स्टाईल. पिंच हिटर मार्क ग्रेट बॅच. त्यानंतर बॉलर वापरला दीपक पटेल. ही संकल्पना तर ग्रेट मार्टिन क्रू 1992 इन वर्ल्ड कप. तसंच इम्पॅक्ट पडला मात्र आंबिलं होतं पण साफ निराश. ग्रेट यार्क परफेक्टली बुंदा. द बिग अपील अंपायर से नो 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 डेफिनेटली इज अ क्लोज अपील. सुपर्ब अपील. दरारा निर्माण केला. घातक चेंडू बुंदा पायाला स्पर्श करून गेला. घोषांकेश सिंगल मिळते. खातं खोलतं 1-1. ग्रेट बॉलिंग यार. गणेश बॉलिंग मात्र रुई वेंचरला वेगळ्या दिशेने. स्पिरिट ऑफ द गेम काय असतं अवतीभवती पॉइंटला मात्र समजत नाही. एक्झॅक्टली इथं अपील 100% टू विकेट क्लिअर अलॉंग विथ द बॉलर. लो फुल टॉस बॅटवर प्रॉपर. शत्रक्षण खाली होतो ते खाली असल्या क्षेत्रांना कव्हर केलं. लॉंग ऑफच्या ठिकाणी येणारा शत्रक्षण लाजबाब फिल्डिंग. अवघी फक्त सिंगल आलाय फलंदाजीसाठी संपत. ग्रेट यॉर्क. त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवर सफलता. तिसरा चेंडू लो फुल टॉस परफेक्टली टो ऑफ द बॅट completely face on of the bat and drive handsomely long down the ground, taking single and move the score in the scoreboard 2 for loss of the very first delivery. Back the impact player, clean ball Tushar without score duck.
मॅन्डेटरी पॉवर मध्ये ऍक्शन मध्ये रुही बेंचर्स कडून गणेश. व्हेरी क्लोज विकेट कीपर. मिस टायमिंग शॉट. अगोदर बॅट चालली, चेंडू थोडस आणि या सावकाश गतीने आलेला चेंडू मात्र बॅटवर प्रॉपर आला नाही, पुन्हा टॉलला लागला चेंडू. सिंगल अर्जित केली. कॅप्टन आयकॉन कल्पेश ओपन द काउंट. पटेल सिंगलने मात्र अर्जित केलं. स्कोर मात्र पुढे पोहोचवताना 3 वर 1 गडी बाद. लक्ष्य 48. डू ऑर डाय मध्ये चालला रुही बेंचर्स विपक्ष श्रेया वॉरियर्स. लॉंग ऑफ आहे आणि पाहिलं तर डीप मिड विकेट. 30 यार्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. ग्रेट शॉट परफेक्टली, पण मैदानाच्या आत 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 आणि केला घात. आतमध्ये घात. बॅट्समन परतला तंबूच्या आसराला. दुसरा विकेटचं बदन. तीन दबा 2 करारे झटके. जे सेम 1996 वर्ल्ड कप सेम सिच्युएशन वॉज. सनत अँड रोमेश कानोरतन बॅक बट क्लेवर बॅटिंग. अरविंदा डिसिल्वा 68 नामोहरण केलं आणि सेमीफायनलमध्ये जे आशा होती ती मात्र खोटी ठरवलेली. अरविंदा डिसिल्वा द ग्रेट श्रीलंका. रेकॉर्ड आहे अरविंदा. सेमीफायनल फायनल डिक्लेअर द मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. बुलिंग मार्कवर अतिशय घातक भेदक मारा टाकताना गणेश दाखवली आशा. मी म्हणेन रुई बेंचर्सला विजयामध्ये आपण आहोत असा धरार मिळाला पहिल्याच ओव्हरमध्ये. ग्रेट बॉलिंग यार. टप्पा मात्र लेग स्ट्रिकला हलकासा पिचिंग झाला आणि ती दिशा मात्र नकोशी होती अंपायरला. त्याने पाहिलं आणि मात्र 2 हात फैलावून सांगितलं खराब चेंडू. 1 एक्स्ट्रा मिळते. या धावा रोखणं गरजेचं आहे. प्रेशर तर बिल्डअप करायचं असं ना मॅचमध्ये, तर गणेशला लक्षात ठेवायला लागेल. 4 वर 2. बॅकफुटवर जाताना जोरदार अपील बिहाइंड द स्टंप. बट अंपायर से इज नॉट आउट. एंड ऑफ द मॅन्डेटरी पर्पलचा पहिला ओव्हरचा खेळ इथे समाप्त. किती कंजूस केली. सट्टिक लाईन नंतर निश्चित जखण्यात 2 गडी बाद करण्यात यश आलं गणेशला. 4 वर 2 गडी बाद ही सद्यस्थिती आहे. धावांचा पिछा करताना श्रेया वॉरियर्स. बरोबर ना. भेटीला तो खूप महत्वपूर्ण असेल. जो जिंकेल तो मात्र त्याचा प्रवास इथे संपेल आणि जो हारेल तो इथला प्रवास त्याचा मात्र इथूनच संपेल. जो जिंकेल त्याची आशा मात्र जिवंत असेल. डू ऑर डाय करूया मरुस्थितीमध्ये मॅच. श्रेया वॉरियर्स बनाम रुई बेंचर्स. विलाजी पाटील आणि दसरेजी भोईर या सन्मानाने इथे व्यासपीठावर आमंत्रित करतोय. फटका चांगला गॅप काढली. डाऊन द ग्राउंड टप्पा घेतला आणि चेंडूला केला सरस सीमेरेषेच्या बाहेर. दॅट इज अ अट्रॅक्टिव्ह स्ट्रेट ड्राईव्ह. 4 रन. कॅप्टन कल्पेश. पुन्हा एकदा आपणास विनंती केली जाते. आपण या आदराने आपलं सहर्ष स्वागत आहे. विलाजी पाटील, दशरथजी भोईर ही कोर कमिटीच्या वतीने आपणास विनंती केली. आपण या आपलं स्थान मुख्य व्यासपीठावर आहे. आपलं सहर्ष स्वागत. फुलंत चेंडू त्याटीचं वाटर लवली कडक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटचा महादुर्य किपरची खूबसूरती. वॉटर स्ट्रोक परफेक्टली इनसाइड आउट अँड फेस कम्प्लिटली
bat open through up an extra cover. Right arm around the captaincy. Oh my God! Drop the catch behind the stump. Very big mistake, Sumit Thakur. एका कॅप्टन ने एका आयकॉन प्लेयर ने एका आयकॉनचा झेल हे दुर्दैव म्हणायला लागेल. किती प्रेशर आहे पहा. झेल विकेटच्या पाठी सुमेध जोडणं पण पडला तिथे मात्र बॉलर. हो माय गॉड, किती प्रेशर आहे, किती तणाव आहे. जाऊ दे आता बोललो. चला टॉस साठी मी पुन्हा एकदा विनंती करतो. नेक्स्ट मॅच प्रियांशी टायटन्स आणि प्रिन्सी क्रिशा स्टार. जशी ओव्हर संपेल मॅन्डेटरी पॉवरचा दुसरा ओव्हर तसे आम्ही टॉस घेणार आहोत लगेचच. लास्ट कॉल आहे. प्रियांशी प्लीज आणि प्रिन्सी क्रिशा स्टार हा शेवटचा कॉल आहे. या ओव्हर नंतर आम्ही टॉस घेऊ. जो कॅप्टन मध्ये उपस्थित नसेल त्याला पेनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्या. दुसरं पक्की पण नजीर बॉलिंग मार 4 सिंगल 5वा चेंडू पुढे सर स्टेप आउट केली. शॉर्ट मिड विकेटच्या ठिकाणी तो म्हणजे क्षेत्ररक्षण जाईल. सुमित विकेट न राहता मात्र आला सिली मिडाऊनला आणि तिथेच मारतो स्किड झाला होता. प्रेशर आहे ओट मनोज, कारण एक चेंडू टाकल्यानंतर माईक असेल मनोजी पाटील ते टॉस घेतील. स्कोर 15 2 गडी बाद. कल्पेश आहे चेतन आहे खेळपट्टीवर. चेतनच्या बॅट मधून मात्र मिस्टेमिंग स्ट्रोड गुडमलत गेला शॉर्ट लेगला. तिथे फक्त सिंगल आहे. 2 ओव्हरची समाप्ती होते. मॅन्डेट बाबचा 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 उत्तर देणं 16 आहे. यावेळेला पाहिलं तर श्रेया वॉरियर्स जाऊया आणि घेऊया टॉस आणि तिथे जोडतील आमचे सकारी हिंदीमध्ये बुलंद आवाज मनोजी पाटील. हेलो चलिए अगला मुकाबला प्रिंसी किशा स्टार्स अगेंस्ट द प्रियांशी टाइटंस. योगेश मनोहर भोईर उनके साथ होंगे 2-2 हाथ करने के लिए. फहीम खान उर्फ सोनू. बड़ा मैच है दोनों टीमों की. अगर बात की जाए दोनों टीमों ने एक मैच जीता है. ये दोनों टीमों के लिए डू एंड डाई मैच है. चले अतिथिगण प्रदीप भोईर जी आइए टॉस के बॉस में. गोवा के आपके ट्रिप की खास करके सहयोगी प्रदीप जी भोईर, उनके साथ दीपक ठाकुर तो चले गए. अल्कोल नगरी के बेताज बादशाह. चलिए आ जाइए दीपक ठाकुर जी, आप भी आ जाइए. चलिए अगर जब तक आप नहीं आओगे टॉस नहीं किया जाएगा. संतोष माता जी, दीपक ठाकुर को खास करके न्योता दिया जा रहा है, निमंत्रण है खास करके. आज उन्होंने जब प्रभु श्री रामचंद्र की मफलर पहनी तो मुझे लग रहा है कि वो उत्तर प्रदेश के विधायक विनय कटियार की तरह दिख रहे थे. चलिए टॉस का बॉस. चलिए सिक्का पहुंचा दीजिए. दोनों कप्तान साहब उतावले हो चुके हैं. दोनों टीमों की स्थिति लगभग वेंटिलेटर पे है. दोनों टीमें एक मुकाबला जीती है. डू एंड डाई मैच है. जीतेगी वो टूर्नामेंट में जीवित रहेगी और हारेगी वो केवल दर्शकों का रोल अदा करेगी. तो चलिए अब प्रदीप भोईर, इनके शुरुआतों से सिक्के का उछाल किया जाएगा. कौन कॉल करेगा? टेल इज द कॉल. हेड इज द कॉल. तो चलिए सोनू, नियमों के अनुसार पिछली बार में आपने टॉस जीता था, बल्लेबाजी करने का मौका मिला था. इस बार क्या रणनीति है, क्या बदलाव करना चाहते हैं? सर बदलाव तो नहीं है. हम लोग की टीम में 12 प्लेयर है, 1 इम्पैक्ट प्लेयर है, तो टीम लाइनअप वही रहेगा. रणनीति में भी चेंजेस नहीं है. योगेश भोईर की टीम है सामने, तो
थोड़ा संभल के खेलना पड़ेगा। देखिए सोनू, योगेश भोर के खिलाफ कोई नया गेम प्लान या फिर नॉर्मल गेम खेलना चाहोगे? सर योगेश भोईर के पास बहुत गेम प्लान है, तो उसके जो गेम प्लान है उसको हम लोग अपोज करने का ट्राई करेंगे, जितना हो सके मैक्सिमम उतना हम लोग ट्राई करेंगे अच्छा करने। ठीक है, निर्णय अभी तक आपने बताया नहीं, क्या बल्लेबाजी करना उचित करोगे या फिर गेंदबाजी करना पसंद करोगे? सर हम लोग पहले फील्डिंग करेंगे। धन्यवाद। योगेश, आपके टीम को पहले बल्लेबाजी करने का मौका मिला है, वेरी हार्ड लगा, आपने टॉस जीता है, क्या रणनीति होगी? क्योंकि सोनू की टीम अच्छे फॉर्म में है और आपका फॉर्म बहुत मायने रखेगा, क्या रणनीति है? सोनू की टीम अच्छी फॉर्म में है और सोनू जो मनोज सर जो ऑस्ट्रेलियन स्लेजिंग करते हैं वैसे सोनू मेरी स्लेजिंग कर रहा है। जैसे ऑस्ट्रेलियन प्लेयर रिकी पॉन्टिंग थे, वो जब फील्ड पे आते थे और अपोजिशन कैप्टन के बारे में बहुत सारी तारीफ करते थे और उनके बारे में कुछ ना कुछ स्लेजिंग करके उनका मोरल डाउन करने लगते थे, वैसे आज सोनू ने किया है। मुझे रिकी पॉन्टिंग की याद आई मनोज जी। देखिए सोनू जी, रिकी पॉन्टिंग की बात याद है जरूर, लेकिन खेल को अगर हम देखेंगे तो हर एक मैच नया होता है। देखिए टीम में कोई नया बदलाव करना चाहोगे या फिर सेम साइड को टीम में मैदान में उतारना चाहोगे? कुछ बदलाव नहीं है। हाँ, एक कल जो बॉलर था मेरा वो आज इंजर्ड है, उसको रिप्लेस किया है, उसकी जगह पे अविनाश करके एक लड़का उसको इन किया है। और सोनू जो है मेरे रिद्धि सिद्धि टीम के लिए एक बैकबोन है। सोनू प्रदीप ये जो है, मतलब हम लोग जब भी रिद्धि सिद्धि कहाँ भी खेलने जाते हैं, जहाँ से हम लोग ने एक जर्नी स्टार्ट किया रिद्धि सिद्धि की, वहाँ से लेके सोनू मेरे साथ है, प्रदीप मेरे साथ है, कल्पेश मेरे साथ है, नितिन भाऊ है, संपत येवले मेरे साथ है। ये सीनियर प्लेयर है। एक विष्णु का नाम मैं लेना चाहता हूँ, क्योंकि वो जब विष्णु का ज़माना था तब विष्णु मीन्स ऐसे बोलता था कि योगेश भाई कि आप 40-45 निकालो, बाद में हम लोग है। तो वो जो मेरा बॉलिंग लाइन था, जैसे आज पाकिस्तान की तरफ बॉलिंग लाइन पूरा है कि मतलब उनके सामने किसी भी टीम के बहुत टफ जाता है बॉलिंग लाइन के सामने, वैसा मेरे सामने होता था। पर आज उसकी जगह प्रभाकर ने लिया है। वो तो एक आप जो बोलते हैं एक सृष्टि का नियम है कि चेंजेस होता है, तो वैसे आज मुझे उसकी जगह पे प्रभाकर मिला है। सेम वही टैलेंट है, सेम वैसे ही कर रहे हैं। ये जो सब है मेरे रिद्धि सिद्धि के सब सारे प्लेयर, सोनू हो गया, प्रदीप हो गया, प्रभाकर हो गया, सचिन लांबोर है, भरत है, जय, कुणाल और सागर है, वंश ठाकुर है, ये मेरे बैकबोन है आज के डेट में। जब हम लोग खेल रहे हैं ना तो अच्छा सपोर्ट देते हैं और खेलने में भी मज़ा आता है। तो इन लोगों को सबको मैं थैंक्स बोलना चाहता हूँ। और एक तौसीफ करके एक प्लेयर है जो अभी नया एंट्री किया है, वो भी एक बंदा लाजवाब है। मतलब ये लोग ना खेलने के लिए आते हैं पर खेलने के साथ जीतने के लिए आते हैं, उनका वो कॉन्फिडेंस मुझे बहुत पसंद आता है। योगेश, बस एक आखिरी सवाल, जो गेंदबाज यंग गेंदबाज का मेरे ख्याल से 15 साल का आकाश है, बराबर ना? आकाश, उस गेंदबाज ने आपको बहुत ज़्यादा प्रभावित किया था सूरज स्मृति चषक टूर्नामेंट में। क्या रिद्धि सिद्धि चषक टूर्नामेंट में उस खिलाड़ी को प्रमोट करने की आपकी अनुमति होगी? उनको प्रमोट हो सकता है, पर मुझे सब मतलब जैसे मैंने आपको कहा कि सोनू है, प्रदीप है, नितिन बाबू है, इन लोगों को पूछना पड़ेगा। टीम मैनेजमेंट है हमारा, एक टीम जो बोलते हैं ना मैनेजमेंट है, उन यूनिट है, उनमें सबको एक क्वेश्चन जाता है कि ये बंदा ऐसा ऐसा है, इसको इन करना है या नहीं है। तो वो जो 4-5 सिलेक्टर है, आप ऐसे बोल सकते हो, सोनू एक सिलेक्टर है, हाँ, तो मैं अकेला डिसीजन नहीं लेता हूँ, इन सबको बोलता हूँ। पर वो जो बंदा है आकाश, उसमें टैलेंट है और उसको 2-3 साल क्रिकेट के लिए थोड़ा सा पॉलिश होना पड़ेगा, समय देना पड़ेगा। जैसे वो पॉलिश हो जाएंगे ना, उनको हम लोग पक्का ले लेंगे। देखिए संतोष जी, बहुत बहुत धन्यवाद। मेरे तरफ से आपके दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। संतोष सर, एक बात योगेश भगत ने जाहिर किया कि आज से 13 दिन बाद यानी 9 तारीख को रिद्धि सिद्धि चषक डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट है, तो फॉर्म बहुत जरूरी है योगेश भोईर का। उन्होंने कहा कि आप नहीं थे सूरज स्मृति चषक टूर्नामेंट में, एक युवा खिलाड़ी था आकाश करके, उन्होंने बहुत ज़्यादा प्रभावित किया था। तो टीम मीटिंग लेंगे, क्या उस खिलाड़ी को इन करेंगे या फिर आउट करेंगे, ये तो बताना मुश्किल होगा। चलिए अब एक बार फिर से हम कॉमेंट बॉक्स में जाते हैं। धन्यवाद संतोष सर। थँक यू सो मच मनोज. पाहिलं तर बॅक टू द क्रिकेट, काय कमाल केली यार. वापसी करणारं ओव्हर म्हणेन. नुकतंच रुई वेंचरचे संघमालक रितेश नाना ठाकूर यांचं आगमन झाले. रितेश, बड़े दिल से आपका सर से स्वागत है. वेलकम टू चॅम्पियन्स. स्कोर झालेला आहे 19 ऑन द स्कोर. लॉस ऑफ द 4 विकेट.
हे स्पिरिट ऑफ द गेम पाहायला मला नवं चैतन्य भरलं कॅप्टनने, जे पहिल्या मॅचात बिलकुल दिसलं नव्हतं. कारण सांघिक खेळ आहे, चेतना देणं कॅप्टनचं पहिलं काम आहे. खांदे झुकवणं, खांदे उंचावून अजून उंच नेऊन इतरांना प्रोत्साहित करणं, ही कामगिरी कॅप्टनची होती. ती लिल्या पेळली होती. काच इम्प्रेसिव्ह कॅप्टनची भूमिका निभावताना प्रदीप नामदेव ठाकूरने तीच भूमिका आता मात्र निभावतोय या टीमचा मोहरक्या नेता अर्थातच सुमित. 19 धावा झाल्या, 3 ओव्हरची समाप्ती. यावेळी आता पाहिलं तर मॅच मध्ये सिकंजा एक मजबूत कडी मानलेली आहे. स्पीडअप करा, कारण जो 5 मॅच उर्वरित खेळायचे आहेत आणि जे खडारीचे काटे ना ते सरच चालत मिळालं. मित्रांनो, समय बडा बलवान असं म्हणलं तर समय आपल्याला थांबणार नाही, वेळ आपल्याला थांबणार नाही. त्यासाठी मात्र जेवढे शक्य होईल तेवढे मॅचेस मात्र चालू ठेवायचे मैदानामध्ये. दोन्ही अंपायरला माझी विनंती असे, जास्त जर वेळ खर्च केला जातो ना त्याला मात्र प्रतिबंध करा, त्याला मनाई करा, त्यांना वॉर्निंग द्या. डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग अप, बॉलिंग मार्कवर 4थ्या ओव्हरमध्ये गणेश. राईट आर्म ओव्हर द विकेट, लॉप केल्या प्रॉपरली, परंतु मैदानाचा आणखीन एक झटका. कॅप्टनची खेळली मात्र समाप्त. कल्पेश गॉन बॅक एट इन द पॅव्हिलियन. क्रमांक 5 होतोय 5वा कॅप्टनच्या रूपामध्ये. बाद 19 धावा, 19.5. पण इम्पॅक्ट पर तुषारने साफ निराश केली. तदनंतर संपत गेला, चितन गेला आणि नितीनच्या नंतर मात्र जी उरली सुरली कॅप्टनची आशेने बॅक कल्पेश डिस्पॉइंटेड केला, निराश केला मी म्हणेन. 5 गडी बाद 19. येणारा 11 चेंडूचा खेळ बाकी 11 मध्ये आता 29 धावा, 29. 11 गेंदे 29. रुबी वेंचर्स सध्या तेजी मध्ये मैदानामध्ये एक उत्साह निर्माण केले कॅप्टनने. सुमित व्हेरी वेल कॅप्टन्सी नाउ प्रॉपरली फील्डिंग पोझिशन म्हणा किंवा हँडलिंग द बॉलर इज द बेस्ट क्वालिटी बाय सुमित. कुठल्या टप्पा पडल्या चेंडूला दिशा दिली, मिड विकेटच्या ठिकाणी तैनात आहे. प्रोटेक्शन करता सिंगल फक्त मिळते. नवीन आलेला फलंदाज आहे संदीप, खातं खोडलं संबितने. नमित 6व्यावर आता आहे स्ट्राईक. 10 मध्ये आता मात्र आकडे चेंज झाले, समीकरण वेगळे. तर आता 10 मध्ये 28 पॉईंटच्या बदल बॅकवर्ड पॉईंट आहे. सिली मिड ऑफ शॉर्ट स्क्वेअर लेग. गणेशच्या समोर नमित. लो फुल टॉस, कनेक्शन प्रॉपर नव्हतं. फिल्डिंगचा दर्जा काय असेल, व्हॉट अ फिल्डिंग यार. प्रॉपरली घारीसारखी नजर ठेवली. एक डोळा होता चेंडूवरती आणि दुसरा डोळा सीमारेषेचा. दॅट इज अ प्रॉपरली फिल्डिंग. या गोष्टी ज्याला जमल्या ना दॅट इज अ दर्जा, फिल्डिंगचा दर्जेदार क्षेत्ररक्षक, नो डाऊट. 3 चेंडूची समाप्ती, 9 चेंडूचा खेळ बाकी. 9 मध्ये आत्ता 27-26 कंपल्सरी टार्गेट. KCL अर्थातच कोपरी चॅम्पियन्स लीग हा नियम आहे. काबिल तारीफ ही प्रीमियर लीग आहे. अलाउन द कार्पेट, चेंडूला मोडलं मिड विकेटच्या ठिकाणी. काय फिल्डिंग आहे यार, ग्रेट फिल्डिंग यार. भरत चापके, व्हॉट अ फिल्डिंग यार. तेच तरार आला नाही तर परंतु काय नजर ठेवली. तेच तरारा स्ट्रोक मिड विकेट काउंटरच्या किती अंतर 10-15 पावलं दिसतं. आल्यानंतर 3 ऍक्शन मध्ये चेंडू फेकलेला, फक्त 2 धावा. सुपर फिल्डिंग. म्हणून म्हटलं एक वेगळं स्पिरिट ऑफ द गेम पाहायला मिळते या मॅच मध्ये. डू ऑर डाय परिस्थिती. कडक स्ट्रोक मध्ये मात्र कुठेतरी चुकलेला अंदाज. काय करू नये डबल माइंडेड मध्ये. जावं फ्रंटला जाणं महत्वाचं होतं, परंतु वेळ तेव्हा निघून गेले होते. त्यानं विचार केला होता की चेंडूला थांबू. डेफिनेटली इज अ चान्स फॉर द कॅच. अंदाज चुकला तोपर्यंत वेळ कोणाला थांबत नाही. नुकतंच म्हणलं होतं, वेळ निघून गेली, चेंडू मात्र गेला सरळ साय स्क्रीनवर. चरण गेलेली मॅच तिला पुन्हा ऑन करण्याचा प्रयत्न चांगला राहिला नमितचा. 2-2-4 3 चेंडू आतापर्यंत फेस केले. 8 धावांची रॅपिडने पळायला सुरुवात केली, ताबडतोब केली. 4 ओव्हरचा खेळ समाप्त होण्यात 1 चेंडू अजून बाकी आहे. प्रत्येक
आदरणीय ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचसाठी कॅश 500 रुपये दिले जाते ते संजयजी रत्ने साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सेजल पॉवर टेकचे सर्वा संजयजी रत्ने यांचं आगमन आहे. सरचे स्वागत आहे. प्रत्येक मॅचसाठी त्यांच्याच माध्यमातून 500 रुपये दिले जातात कॅश प्राईज. फटका चांगला आहे परंतु टायमिंग न डाऊन द ग्राउंड एवढे अचूक फिल्डिंग पाहायला मिळते. एक फक्त सिंगल मिळाली. सिंगलने स्कोर मात्र पुढे जातोय 29 वर. 4 ओव्हरची समाप्ती. आता खेळ निर्णायक क्षणी येऊन पोहोचलाय. निर्णायक क्षणाचा षटक कोण घेईल तुर्तास थांबवणार त्या अगोदर आम्ही स्वागत करतोय सेजल पाऊट टेकण्याचे सर्व संजयजी रत्ने साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांच्याच माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅच कॅश प्राईज 500 रुपये. सशे स्वागत आहे KCL 2024 पर्व 3 मध्ये. सहा चेंडू आणि 19 धावा. सर्व येऊ नका ही नम्रतेची विनंती आहे. KCL खूप डिसिप्लिन आहे, शिस्त आहे, त्यासाठी धावून येऊ नका. होते चुकी ती समजावून घ्या. सामंजस्यपणा. कॅल्क्युलेशन केलं जातं. मग 19 समज म्हणलं 6 गेंदे 19 रन. ओरडू नका मित्रांनो, शांत चित्तेने. जो बर्फ ठेवतो डोक्यावर तो मात्र यशाचे शिखर खूप उंच उंच घेत पदांकार करत असतो. याची दक्षता घ्या. फक्त एक घ्या, दुसरं येऊ नका. फक्त कॅप्टन येईल. ओके ओके थँक्यू. जेव्हा भरतनं मी फिल्डिंगचा आवर्जून त्याचा गौरव केला होता, त्याची प्रशंसा केली, त्यावेळेला फक्त सिंगल होती आणि नेमकीच ही चूक माझ्या मित्र स्कोरर कडून झालं. त्यासाठी माझ्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो का नवीन असा स्कोरर आहे, स्कोरर कडून चुका होऊ शकताय ती समजून घ्या. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. माणसाकडून चुका अपेक्षित पण समजून घेणं आणि ती मोठेपणाने स्वीकारणं हे मात्र एक शहाणपणाचं लक्षण, एक चांगल्या माणुसकीचं लक्षण मी म्हणेन. ते शहाणपण आणि मनाचा दिलदारपणा दाखवला. आता मात्र 6 चेंडू आणि 20, 6 गेंदे 20 रन. मॅच कुठे होती, मॅच कुठे जिवंत केली. पहिल्या जेव्हा 48चं टार्गेट दिलं होतं मनोज पाटील तेव्हाच म्हणलं होतं का हे सर्वस्वी मात्र निर्भर असेल, निर्धारित असेल बॉलरवरती. ती बॉलरने मात्र जादू केली. पहिलं ओट टाकताना गणेशनं अवघ्या 4 2 करारे झटके इम्पॅक्ट पेला पहिल्याच चेंडूवर शिकार. दंदन नजीर 12 धावा खर्च केल्या. देवीदासने ते कमाल केली. गणेशपेक्षा कमी धावा दे 3 वर 2. इथूनच मात्र सरळ सरळ बॅकफुटवर लोटला गेला मी म्हणेन श्रेया वॉरियर्स. 6 गेंदे 20 रन. जाऊया पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर चेंडू आपल्या हातून घेतले. स्वतः कॅप्टन आयकॉन सुमित जयवंत ठाकूर ऑन द बॉलिंग मार्क. पॉइंट कवर, डीप कवर पॉइंट. सिली मिड ऑफ. हलक्या हलक्या हाताने हलकासा मात्र चेंडू टाकला. फसवला, चकित केला. बॅट्समन समोर आहे स्ट्राईक वरती संदीप. 2 2 4 5 वैयक्तिक धावर 1 चौकारांसाने. आता मात्र चेंडू मात्र 1 कमी असेल. धावा त्याच आहेत 5 चेंडू आणि 20. कमालीची धगधग. डू ऑर डाय. रुही बेंचचे सर्व ओनर रतेश नाना ठाकूर मंचावर आहेत. कुठल्या टप्पापर्यंत त्यांची दिशा दिली. लॉंगावरून दूरवरून क्षेत्ररक्षणे फेल करेल. आरामात सिंगल घेते. सिंगलने जास्त नुकसान नाही. सिंगल वरती आणखीन मात्र दबाव तंत्र प्राप्त होईल बॅटर वरती. 4 चेंडूचा खेळ बाकी 4 मध्ये आत्ता बनवायचा आहे. कंपल्सरी टार्गेट श्रेय वॉरियर साठी 19. 2 चौकार किंवा 2 षटकार 1 चौकार जवळपास नेल मॅचला. परंतु हा चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट. ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग, सटीक स्पॉट वरती टप्पा आणि हलकासा चेंडूला मात्र टर्न केला. लाईन मिस, स्विंग इन द मिस. आता प्रेशर वाढतं 3 मध्ये. आता जरी 3 षटकार ठोकलं नाकाम. फक्त देवाकडे प्रार्थना करायला लागेल, देवाला समर्पित व्हायला लागेल. जेव्हा सर्व दारं बंद होताना ते एकमेव उमेद असते ईश्वर.
अल्लाह भगवान रब यांच्याकडे मात्र जातो सर्व डगावटच्या असतील का प्रधान करते एक नो बॉल पडू दे आणि या नो बॉल पडलेला सर बाहेर फेकू दे नवीन आलेला फलंदाज जो बॅट्समन आहे नमित नो बॉल एवढीच फक्त चुकी मागात पडेल रुही वेंचर्स ओ पिचिंग झालाय हे करायचं ते करून बसलाय आता मात्र जे केले होते ना कार्लोस ब्रेथवेटने 2013ला अगेन्स्ट जसं ब्रेन स्ट्रोक ते केलं ना तर काम तमाम तर मात्र रोही वेंचर्स से टू गुड बाय KCL 3 चेंडू आणि 18 लॉब केले मैदानाच्या आतमध्ये आणि हे चेंडू खाली क्षेत्ररक्षण झेलकडे प्रयत्न चांगला अपुरा झेल सुटला ड्रॉप पण जास्त नुकसान होणार नाही कारण षटकार गेला नाही उमेद मात्र बरकार उमेद पर दुनिया टिकी रहती है तो आत्मविश्वास मात्र आता कुटीरकडे हलकासा मात्र दूर होत चाललाय सिकंजा खसला मी म्हणेन मजबूत कडी मात्र राहिली रुही वेंचरच्या मॅच मध्ये 2 मध्ये 17 दोघेंदे 17 रन आयकॉन सुमित संदीप साठी ते मात्र चेंडूला फरार वेळ झाली वेळ निघूले पण हरकत नाही स्वागत असेल जाता जाता एक कमालीचा फटका अंतर कमी केले जाईल एवढंच मी म्हणू शकतो फक्त औपचारिकता कारण एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 रन थोडासा मात्र अनलक्की आहे एक चेंडू 17 झाले खतरा बनलेला होता भाईंदर एक चेंडू 13 सुमित चुकी करणार नाही पुढे सरसावले हे स्ट्रोक खूप उशीर आले मित्रा हीच लकब हीच नजाकत आली असती ना दुसऱ्या तिसऱ्या चेंडूचा मॅच मात्र होईल इथे षटकाराला 6 धावांनी मात्र रुही वेंचर्स इथे मात्र आनंदित होत आहेत रतीश नाना ठाकूर सन्मानित केल्या जाते रतीश प्लीज आपला सन्मान इथे केला जातोय थोडा वेळ सागर सिंधेंचा आम्ही सत्कार केलाय मॅच जिंकले आनंद आहे आपल्या चेहऱ्यावरती परंतु आनंद असा टिकू राहो ईश्वराचरणी आम्ही प्रार्थना करणार परंतु सन्मान स्वीकारणं हेही तितकंच महत्वाचं आहे जाऊया आणि करूया रुही वेंचरचे संघ मालक रतीश नाना ठाकूर यांचा सन्मानित करताना त्याचबरोबर जाऊया दुसरा सन्मान करण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वानं प्रत्येक मॅचसाठी जो प्लेअर ऑफ द मॅच आहे ते खेळाडूसाठी कॅश रुपये 5